एका चारित्र्य संपन्न, संघर्षशील आणि समाजासाठी झटणाऱ्या स्त्रीच्या नावानं दिलेला हा पुरस्कार मिळाल्यानं मी अत्यंत भारावून गेले आहे। हा पुरस्कार केवळ वैयक्तिक सन्मान नसून समाजासाठी काम करत राहण्याची प्रेरणा देणारा आहे, असे भावनिक उद्गार श्रीमती सरोज पाटील यांनी काढले। गडिंग्लजमध्ये श्रीमती रत्नमाला घाळी नारी शक्ती पुरस्कार स्वीकारताना त्या बोलत होत्या। शैक्षणिक, सामाजिक, सहकार आणि स्त्री उद्धार क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या महिलांना गडिंग्लजच्या घाळी समूहाकडून श्रीमती रत्नमाला घाळी नारी शक्ती पुरस्कार दिला जातो। यावर्षी हा पुरस्कार स्वर्गीय एन.डी. पाटील यांच्या पत्नी श्रीमती सरोज पाटील माई यांना प्रदान करण्यात आला। डॉक्टर घाळी सांस्कृतिक सभागृहात संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। 25,000 रुपये रोख, मानपत्र, मानचिन्ह आणि ग्रंथ भेट असं पुरस्काराचं स्वरूप होतं। कार्यक्रमाचा प्रास्ताविक गजेंद्र बंदी यांनी करून कार्यक्रमाचा आढावा घेतला, तर प्राध्यापक शिवाजी पाटील यांनी मानपत्राचं वाचन केलं। यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष महेश तुर्बत मठ यांचा संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला। पुरस्कार स्वीकारल्यानंतर सरोज पाटील यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली। आमच्या पिढीला अनेक प्रगल्भ विचारांच्या व्यक्तींचा सहवास लाभला, त्यामुळे आमची जडणघडण चांगली झाली। घरातून मुलांप्रमाणेच आमची घडण झाली। समाजासाठी काम करताना नेहमी योग्य माणसांच्या सोबत राहावं। कोणतंही मूल टाकाऊ नसतं। प्रत्येक मूल काही ना काही कौशल्य घेऊनच जन्माला येतं। त्या बुद्धिमत्तेला योग्य दिशा देण्याची जबाबदारी माता-पिता आणि शिक्षकांची आहे। शिक्षकांमध्ये जर जिवंतपणा असेल तरच शाळा जिवंत राहते। शिक्षकच समाजाला दिशा देऊ शकतो, असं सरोज पाटील माई यांनी सांगितलं। तसंच पाटील यांनी पुरस्काराची रक्कम ढवळीच्या राष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील विद्यालयाला AI लॅबसाठी प्रदान केली। बहुजन समाजातील मुलं शिक्षित व्हावीत यासाठी ही संस्था प्रामाणिकपणे आणि सातत्यानं काम करत आहे। समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचवणं हाच संस्थेचा खरा उद्देश असल्याचं डॉक्टर सतीश घाळी यांनी स्पष्ट केलं। नगराध्यक्ष महेश तुर्बत मठ यांनीही मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमाला उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर, BG भोसकी, विकास पाटील, किशोर हंजी, महेश घाळी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते।